नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत एपीएमसी अर्थात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संदर्भामध्ये. कृषी उत्पन्न बाजार समितीचे मध्ये आता सध्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे आणि एकूण जो नियंत्रण मुक्त करण्याचा विषय त्या विषयाच्या विरोधात हा सगळा बंद आहे. अर्थात या बंदच्या मागची कारणं काय आहेत हे आपण जसं तपासून घेणार आहोत, त्याचप्रमाणे शेतकरी हिताचं या बंद हित जे आहेत या बंदमुळे साधलं जाते किंवा नाही हे सुद्धा आपण तपासणार आहोत. काही तज्ज्ञ आणि मान्यवर आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. अशोक हांडे आपल्यासोबत आहेत, जे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांचा मोठा व्यापाराचा व्यवसाय आहे. नरेंद्र पाटील आपल्यासोबत आहेत, माथाडी कामगार नेते आहेत. राहुल शिंदे आपल्यासोबत आहेत, आंतरराष्ट्रीय कृषी सल्लागार आहेत. आणि त्या व्यतिरिक्त ॲडव्होकेट महेश भोसले आपल्यासोबत आहेत, जे किसान पुत्र आंदोलन चळवळीचे कार्यकर्ते आहेत. औरंगाबादवरनं महेश भोसले या कार्यक्रमात सहभागी होतात. आणि खासदार राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, जे आता ज्यांचे सदाभाऊ खोत जे आहेत ते अर्थात सरकारमध्ये सामील झालेत, त्यामुळे त्यांची सुद्धा भूमिका काय आहे ती आपल्याला समजणं महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात या सगळ्या चर्चेमध्ये सगळ्यात पहिला जो प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे तो एपीएमसी नियंत्रण मुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्यास सरकार अपयशी ठरले का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. एपीएमसी नियंत्रण मुक्त कायद्याविरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेला संप कितपत समर्थनीय आहे, हा सुद्धा त्या निमित्तानं एक प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. आणि शेतीमालासाठी नियंत्रणमुक्त बाजारपेठेचं धोरण नेमकं कधी अस्तित्वात येणार हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. अर्थात पहिला प्रश्न त्या निमित्ताने विचारायचा आहे अशोक हांडे आपल्याला, कारण व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे. एकूण ही जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती केवळ व्यापारी केंद्रित आता ही जी सगळी व्यवस्था आहे त्याच्यामुळे तयार झालेली आहे की यामध्ये आणखीन काही वेगळी कारणं तुम्हाला दिसत आहेत? मुळात अशा प्रकारचा अध्यादेश जो 5 जुलैला निघाला तो इतका घाईघाईने निघाला की एका आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक होते, दुसऱ्या आठवड्यामध्ये लगेच मंत्रिगट नेमला जातो, तिसऱ्या आठवड्यामध्ये त्याचं मंत्रिगटाकडून राज्यपालांकडे जातं आणि राज्यपाल अध्यादेश काढून यामध्ये नियंत्रण मुक्त सो कॉल्ड ही नियंत्रण मुक्ती 100% नाही. आम्ही नरेंद्र पाटील, आम्ही सदाभाऊ खोत वगैरे सगळी मंडळी या बाबतीतला एक अभ्यास गट गेल्या वर्षीपासून कार्यरत होता आणि त्या अभ्यास गटामध्ये आमची मतं मांडलेली होती. आमचा नियंत्रण मुक्तीला कुठच्याही प्रकारचा विरोध नाही. किंबहुना नियंत्रण मुक्तीसाठी आम्ही 1980 ते 1996 16 वर्ष सरकारशी लढा दिला होता. सरकारने अध्यादेश काढून आम्हाला त्यावेळी नव्या मुंबईला शिफ्ट केलं. नुसतं नव्या मुंबईला पाठवलं नाही तर इथले जे काही महानगरपालिकेची लायसन्स वगैरे होती, जागा बिगा सगळ्या आमच्या जप्त करून आम्हाला तिकडे पाठवलं. आम्ही तिकडे जे गेलो ते स्वखर्चाने गेलो, आमच्या खर्चाने आम्ही गाळे बांधले, आमच्या खर्चाने आम्ही एपीएमसी उभी केली. आणि आता ज्या वेळेला अभ्यास गट निर्माण झाला त्यावेळी नियंत्रण मुक्तीचे नरेंद्र पाटील असो, आम्ही असो, सगळेजण सदाभाऊ खोत आणि या सगळ्या मंडळींना नियंत्रण मुक्तीमुळे काय शेतकऱ्यांच्यावरती परिणाम होऊ शकतो किंवा शेतकऱ्यांना संभाव्य धोके काय त्याच्यामध्ये, तर हा माल कुठे विकणार, कोण विकणार, त्याचा बाजारभाव कसा ठरणार, बाहेर वजन मापाचं काय त्याच्या, आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या पैशाची हमी काय. अशा प्रकारे आमची भूमिका त्यांना आम्ही सांगताना हा काय नियंत्रण मुक्तीला विरोध म्हणून नव्हता. किंबहुना नियंत्रण मुक्ती ही जास्त सकस व्हावी, ती ऑल प्रूफ व्हावी, शेतकऱ्यांना त्याच्यातून जे संभाव्य धोके आहेत त्याची तरतूद आधीच करता यावी यासाठी आमची सजेशन्स होती. आणि नियंत्रण मुक्ती झाल्यानंतर आम्ही बघतोय की नियंत्रण मुक्ती म्हणजे काय याचंच आम्हाला काय नवल वाटतंय की नियंत्रण मुक्ती झाल्यानंतर एपीएमसी मार्केट जे पूर्वी बीएमआरडी क्षेत्र त्याचं होतं बरोबर ते फक्त त्याच्या आवारापुरतं मर्यादित केलं. आणि मग त्या आवारामध्ये सगळे नियमन लागू, जुनेच नियम लागू, आणि आवाराच्या बाहेर आता तुम्ही काहीतरी नवीन नियंत्रण मुक्ती करता. इथे आमचं सगळं विरोध आहे. आणि आमचा हा संप, माफ करा, कुठच्याही परिस्थितीमध्ये आमच्यावरती लादला गेलेला आहे. तो असा की गेली 3 महिने आम्ही डेप्युटेशन करतोय, डेलिगेशन करतोय, रिप्रेझेंटेशन करतोय, सरकारशी चर्चा करतोय. त्यांना आमचं म्हणणं एकच आहे, नियंत्रण मुक्ती 100% झाली पाहिजे. नियंत्रण मुक्ती याचा अर्थ एका ठिकाणी एक न्याय आणि एका ठिकाणी एक न्याय असं नको. आमचं तुम्ही आवाराच्या बाहेर, भिंतीच्या बाहेर लगेच जर फुटपाथवर माल विकला तर त्याला नियंत्रण मुक्ती नाही.
आवारामध्ये जर नियंत्रण मुक्ती नसेल आणि जर प्रचलित कायदे असतील तर आवारामध्ये येणाऱ्या ग्राहकाला सेस भरावा लागेल, त्याला माथाडी कायदे पाळावे लागतील, त्याच्यानंतर त्याला एपीएमसीचे कायदे सगळे पाळावे लागतील, प्रसंगी जो काय जाच आणि अडचण होते ती सहन करायला लागेल. यांची म्हणणं काय होतं की सर्वात महत्त्वाचं काय की एपीएमसीच्या मोनोपॉलीमधनं जी काय एपीएमसीची जी काय सत्ता झाली होती त्याच्यातून सगळ्या शेतकऱ्यांना मोकळं करायचं आहे. मग एपीएमसी ठेवताच कशाला आमचं म्हणणं आहे. एपीएमसी मध्ये आम्हाला सगळे नियम तुम्ही आता एपीएमसीचे लावणार आणि बाहेरच्यांना मात्र लावणार नाही. आम्ही माल विकताना आमची पोझिशन जी आहे विल बी मोस्ट अफेक्टेड पर्सन. बाहेर मालाला स्वस्त मिळणार, आतमध्ये माल कारण खर्चामुळे जास्त होणार आणि यामुळे तफावतीमुळे गिराईक आमच्याकडे येणार नाही. आणि आम्ही म्हणून आमची मागणी एवढीच आहे, एकमेव आहे की तुम्ही जो काय नियम करणार असेल, जो काय करायचं आहे तुम्हाला, शेतकऱ्याच्या हिताचा नियम असायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्हीच आम्हाला सांगायला पाहिजे असं काय नाही. आज ही व्यापारामध्ये आमची 4थी पिढी आहे. माझ्या आजोबांपासून हा व्यापार करतात असे अनेक लोक आहेत. आम्ही इतके वर्ष शेतकऱ्यांशी संबंध जपलेले आहेत, शेतकऱ्यांबरोबर आमचे सुरळीत संबंध चाललेले होते. परंतु हे विष पेरायचं काम कोणीतरी केलंय हरकत नाही, तरी सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या कुठच्याही फायद्याच्या किंवा नफ्याच्या किंवा उत्कर्षाच्या विरुद्ध नाही, किंबहुना आम्ही दिवस रात्र तोच विचार करतोय. आणि आमचं फक्त आत्ता जे म्हणणं आहे की आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला समान न्याय द्या. जसा समान नागरी कायदा, ठीक आहे, समान व्यापारी कायदा, समान व्यापारी कायदा, तुम्हाला समान न्याय द्यावा म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे हे सुद्धा आपण विचारात घेऊया. पण ॲडव्होकेट महेश भोसले, पहिली प्रतिक्रिया सगळ्या संदर्भात काय आहे की जो संप पुकारला गेला आहे तो संप व्यवहार्य आहे किंवा नाही, किंवा शेतकरी हिताच्या विरोधात आहे? मी सगळ्यात महत्त्वाचं हे सांगतो की स्वातंत्र्यानंतर पहिला निर्णय जो आहे तो मला वाटतं शेतकऱ्याच्या हिताचा घेण्यात आला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यासाठी जे कायदे बनवण्यात आले ते एक तर मतासाठी होते जसं की सिलिंग ऍक्ट, किंवा व्यापाऱ्यासाठी होते जसं की एपीएमसी किंवा इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट, किंवा धार्मिक भावना जपण्यासाठी होते जसं की गोवंश हत्याबंदी. परंतु एपीएमसी मधनं आत्ताशी कुठंतरी शेतकऱ्याच्या काही ते सगळ्या गोष्टी नाही, फळ आणि पालेभाज्या त्यातनं बाहेर काढलेल्या आहेत. ह्या गोष्टी स्वागतार्ह आहेत. आता जे हांडे साहेब बोलले त्यांनी बोलणं साहजिक आहे, कारण ते एक व्यापारी आहे, ते व्यापाऱ्याच्या अँगलनी विचार करणार. पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट मला सांगा, एपीएमसी मध्ये आतापर्यंत सगळ्या गोष्टी ज्यावेळेस धरून चाललो होतो किंवा जसं शेतकरी येऊन तिथं मालाची विक्री करत होता, आतापर्यंतच्या त्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्याच्या पिकावर किंवा शेतकऱ्याच्या मालावरच व्यापारी चालत आलेला आहे. मग एवढ्या वर्षात एका तरी व्यापाऱ्यांनी आत्महत्या केलेली मला दाखवा. एकही व्यापाऱ्यांनी आत्महत्या केलेली सापडणार नाही. एका सर्वेनुसार 100 रुपयाचा जर एखाद्या ग्राहकाने माल विकत घेतला तर त्यातील 34 रुपये फक्त शेतकऱ्यापर्यंत जातात. मधले 66 रुपये हे व्यापारी, हमाल, दलाल हे सगळे खातात. म्हणून या निर्णयाचं मी शेतकऱ्यांच्या बाजूने स्वागत करतो. ठीक आहे, तुम्ही म्हणता की या निर्णयाचं शेतकऱ्यांच्या बाजूने स्वागत करता. त्याच्यामध्ये आणखीन काही शेतकरी त्यांची काय प्रतिक्रिया ती बघूया. त्याच्यातून निर्माण होणारे इतर काही प्रश्न असतील तेही आपण अधिक सखोल तपशीलवार बघूया. पण तत्पूर्वी पुन्हा नरेंद्र पाटील, तुम्हाला हाच प्रश्न आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा साधारणतः व्यापारी वर्गाला पाठिंबा आहे की शेतकरी वर्गाला पाठिंबा आहे? पहिली वस्तुस्थिती थोडीशी जरा मी पार्श्वभूमी समजावून सांगतो. 1980ला आम्ही शहरामध्ये माथाडी कामगार म्हणा, व्यापारी म्हणा काम करत होतो. राज्य सरकारने शहरातली गर्दी कमी करण्यासाठी आम्हाला शहराच्या बाहेर आणलं आणि त्यावेळेला एपीएमसी ऍक्ट त्या ठिकाणी निर्माण केला. आता तुम्हाला सांगतो, मगाशी आमचे भोसले साहेब जे काय म्हणत होते, अगोदर आमच्या शेतावरचा माल, शेतकऱ्यांचा माल कुठे येत होता? डायरेक्ट मुंबईमध्ये भायखळा मार्केटला येत होता. त्यावेळेला काय हे मधले घटक नव्हते. त्यावेळेला डायरेक्ट शेतकरी टू व्यापारी आणि व्यापारी टू कन्झ्युमर जात होता. आता हे मधले घटक कुणी तयार केले? सरकारने केले. ते सरकार कुणाचं होतं ते महत्वाचं नाही, पण सरकारामध्ये बसणारा अधिकारी वर्ग होता ज्याने नवीन आयडिया दिली की पोल्युशन काढा, हे काढा, ते काढा, म्हणून यांना उचलून बाहेर टाका. आता आम्ही व्यापारी आणि माथाडी कामगार एपीएमसी मध्ये काम करतो. आमचा काय गुन्हा आहे व माथाडी कामगार झाल्याचा? आम्हाला काय जगण्याचा अधिकार नाहीये का? आणि आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, शेतीमध्ये भागत नाही म्हणून माथाडी कामगार म्हणून काम करतो.
तुमच्या भोसले साहेब माहितीसाठी सांगतो, आम्ही या माथाडी कामगारांची जी काय बोर्डाची मजुरीपेक्षा कमी मजुरीमध्ये त्या ठिकाणी वाटाघाट्या करून आम्ही काम करत असतो, कारण आम्हाला बिझनेसचा ट्रेंड कळत असतो. राज्य सरकारने 2 नवीन कायदे आणले. FDI इन रिटेल ट्रेड आणला, त्याच्यानंतर तुमचा मॉडेल ऍक्ट आणला. हे 2 कुणासाठी आणले हो? हे शेतकऱ्यांसाठीच्या नावावरती आणले. आणि आता हा नवीन कायदा 3 तुमच्या शेतकऱ्यांच्यासाठी कायदे आणले. 200 गाड्या दररोज थेट पणनच्या नावाखाली शहरामध्ये जातात. माझा फक्त एवढाच प्रश्न आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माथाडी कामगार पूर्णपणे वंचित राहिला. ना माथाडी कामगारांना काम मिळालं, ना रोजगार मिळाला. परप्रांतीयांनी त्या ठिकाणी कामं केली जे कुणाचेच नाहीये, ज्यांना यायचं आणि पैसे घेऊन निघून जायची ही वस्तुस्थिती होती. म्हणून भोसले साहेब असं आहे, ही सगळी योजना सरकारने तयार केलेली आहे. आता हे सरकारने 10-20 वर्ष आम्हाला नवी मुंबईमध्ये बसवलं, व्यापारी असो, माथाडी असो, आडता असो, कुठलाही वाक्य या. आता ते तुम्ही मोकळं करत असताना तुम्ही सगळ्यांना मोकळं केलं पाहिजे. तुम्हाला एका घटकाला मोकळं होऊन चालणार नाही. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे भोसले साहेब, आज हे शेतकऱ्यांसाठी जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. आडतच्या बद्दलचा आम्ही निर्णय स्वागत करतो. मी पहिला होतो की माथाडी कामगारच्या चळवळीमधून ज्यांनी मी सरकारच्या धोरणाचं स्वागत केलं, परंतु वस्तुस्थिती बघून सोडून चालणार नाही. आजही किती टक्के शेतकरी हा APMC मार्केटमध्ये येऊन किंवा मुंबईमध्ये शहरामध्ये जाऊन माल विकणार? तुम्हाला एक उदाहरण देतो की मांजरी मार्केट पुण्याचं आहे, शेतकरी मार्केट आहे. आज शेतकरी तिकडे येतो, माथाडी कामगार काम करतो, तोलणार त्याची जी काय तोलायची जी काय पैसे ते APMC मध्ये भरतो, व्यवस्थित मार्केट चाललंय. राज्य सरकार, केंद्र सरकार शेतकऱ्यांचं मार्केट का नाही बनवत, पण आहे त्याला संपवण्याचा का निर्णय घेतं? हा माझा सवाल आहे, माझा हा मेन प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्ही हे प्रश्न उपस्थित केले आहेत, अधिक सखोल त्यातली बाजू आपण समजूयात. पण तत्पूर्वी पुन्हा राहुल शिंदे, ही सगळी जी व्यवस्था ज्या व्यवस्थेमध्ये गेले काही वर्ष आपण बघतोय की शेतकऱ्याचं हित खऱ्या अर्थाने जपलं जात नाहीये, हे सत्य आतापर्यंत सगळ्यांना मान्य करायला काही हरकत नाही. कारण त्या सगळ्यामध्ये नाहीतर आपल्याकडे आत्महत्या झाल्या नसत्या. कदाचित एक आत्महत्यांची इतर काही जशी कारण आहेत तसं त्यातलं एक महत्त्वाचं कारण, सगळ्यात महत्त्वाचं कारण खरं तर मार्केट व्यवस्था हीच आहे. ही मार्केट व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल आहे की मार्केट व्यवस्था अधिक येणाऱ्या काळामध्ये बिघडेल असं तुम्हाला वाटतंय? सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की कृषीचं राजकीय इच्छाशक्ती शेतकऱ्यासाठी करण्याची आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे बघता बेसिक विषय आहे. कारण कृषी विभागाचा जर विचार केला तर मला आश्चर्य वाटतंय, महाराष्ट्रातला थोडासा अभ्यास केला तर कृषी विभागाचं मार्केटिंग पणनकडे, कृषी विभागाचं क्वालिटी कंट्रोल जिल्हा परिषदकडे, आणि शीत सांगायचं कृषी विभागानं कृषी विभागाचं आम्ही शेतकऱ्याचं कल्याण करणार. आता मुख्य मुद्द्यावर आपण जसं APMC मार्केट, ही मार्केट कन्सेप्टच कशी आली हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. ज्यावेळेस सुरुवातीला आपलं स्वातंत्र्य झाल्यानंतर किंवा स्वातंत्र्यपूर्वी इंग्रजांना ज्यावेळेस कापूस वगैरे गोळा करायचा होता त्यावेळेस त्यांनी असं केलं की कायदा केला की सगळे शेतकऱ्यांकडे आपण जाऊन कापूस गोळा करू शकत नाही. त्यामुळे विदर्भात त्यांनी एक असं मार्केट तयार केलं की सगळ्या शेतकऱ्यांनी तिथं आणून आम्हाला कापूस द्यावा कच्चा माल, आम्ही तो घेऊन जाऊन जातो. ह्याच बेसवर काँग्रेसचं गव्हर्नमेंट आल्यानंतर, म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे काही गव्हर्नमेंट असेल, काँग्रेसच म्हणत नाही मी, आल्यानंतर त्या गव्हर्नमेंटला महाराष्ट्र शासनाने ही योजना दिल्लीला सुचवलेली आहे की बाबा काही अधिकाऱ्यांनी मिळून की बाबा हे शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्याकडून किंवा सावकाराकडून पिळवणूक होऊ नये म्हणून हे APMC मार्केट ही कन्सेप्ट पुढे आली. पण ह्याची घटना बनवताना सगळ्यात महत्वाची 3 उद्दिष्ट त्यावेळेस होते की बाबा शेतकऱ्याला वजन व्यवस्थित झालं पाहिजे, दुसरा त्याच्या शेतमालाची विक्री उघड लिलावानं झाली पाहिजे, आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याला 24 तासाच्या आत पेमेंट मिळालं पाहिजे. हे उद्दिष्ट तर कुठेही आज APMC मार्केटमध्ये साध्य होताना दिसत नाही. त्याचं कारण असं की स्वातंत्र्यानंतर त्याच्यात वेळोवेळी जे बदल करायला पाहिजे होते कायद्यात ते झालेले नाही. ती दुसरा सगळ्यात अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे मार्केट कमिटी ही शेतकऱ्यासाठी आहे, हे कुठेही उद्दिष्टात लिहिलेलं नाही की ही मार्केट कमिटी शेतकऱ्यासाठी आहे. मग शेतकऱ्यासाठी मार्केट कमिटी आहे हे उद्दिष्टातच नाही आहे तर मग मार्केट कमिटी शेतकऱ्यांनी शेतमाल ह्याच्यात नेऊन का घालायचा मार्केट कमिटी? दुसरा महत्वाचा मुद्दा, आता दोघेही व्यापारी आहेत हे आहेत, तुमच्या कामगारांचा पगार दर वर्षांनी इतक्या टक्क्यांनी वाढतो, लेबर ऍक्ट नुसार इतक्या टक्क्यांनी वाढतो. तसं दुसरा मुद्दा की व्यापाऱ्यांनी त्यांचा काही जी टॅक्स आहे, सेल टॅक्स तोही वाढतो, मग शेतकऱ्याच्या मालाला का भाव मिळत नाही? जसं ते मागा ह्यांनी सांगितलं ऍडव्होकेट साहेबांनी, भोसले साहेबांनी की बाबा 34 रुपये फक्त शेतकऱ्याला मिळतात आणि बाकीच्या व्यापाऱ्याला मिळतात. मग ह्या गोष्टीमध्ये तथ्य असेल,
फक्त एवढा विषय आहे की जर मार्केट कमिटी यांनी म्हटल्या सगळं ह्याच्यात कायद्यात दुरुस्ती करण्याची तर शेतकऱ्याच्या हितासाठी गरजच आहे, त्यात शेतकरी घालणं गरजेचं आहे. दुसरा सगळ्यात त्याच्यात एकही कृषी विभागाचा माणूस या मार्केट कमिटीत काम करत नाहीये, जे बेसिक मुद्दा आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बाबा ह्यांचं ही जी 3 उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केली होती, ह्या उद्दिष्टाच्या दृष्टीनं काय होतंय, जर हे सगळ्याचा ताळमेळ, कारण व्यापारीही तितकेच महत्वाचे आहेत आणि शेतकरी तितकाच महत्वाचा आहे, ह्याचा मध्य साधण्यासाठी शासनाने काय केलं पाहिजे. नाहीतर मग त्या दृष्टीनं डिपार्टमेंटला एक वेगळं मार्केटिंग विभाग काढून शेतकऱ्यांना डायरेक्ट आज आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध आहे का जीव, त्याची एक पर्याय व्यवस्था करून दिली पाहिजे. पण ती करायला खूप मोठी मेहनत घ्यावी लागेल आणि तेवढी राजकीय इच्छाशक्ती सरकारची आहे का? हा, ऍडव्होकेट भोसले, तुमचा आवाज येत नाही. आवाज हा. याच्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये जवळपास 100 रयत बाजार नावाच्या संकल्पनेनं बाजार उभे केलेले आहेत. मला हे सांगावं वाटतं की सध्याचं जे या व्यापाऱ्यांचा संप चालू आहे हा सर्वस्वी बेकायदेशीर आहे. कारण हे जे समान नागरी कायदा वगैरेच्या ज्या गप्पा मारतायत ना, हे फक्त व्यापारी हिताच्या गप्पा आहेत. आर्टिकल 19 नुसार जर मूलभूत अधिकारात तुम्हाला व्यापार करण्याचा, तुम्हाला व्यवसाय करण्याचा जर अधिकार संविधानाने दिला असेल तर एपीएमसी मध्ये त्या मार्केट कमिटीच्या एरियामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेला सगळा माल त्या मार्केट कमिटीमध्येच नेऊन विकायचा अट्टहास का? म्हणजे शेतकरी एकतर तुम्ही मूलभूत अधिकारापासून शेतकरी वंचित ठेवता किंवा त्याला तुम्ही भारतीय नागरिक मानत नाही. मुळामध्ये त्यांनी जे सांगितलं की त्याचं वजन किंवा त्याची हमाली हे सगळे लुटायचे धंदे आहेत. ज्यावेळेस शेतकरी माल तिथं घेऊन जातो ना, त्यावेळेस बऱ्याच वेळा शेतकरी स्वतःच्या पाठीवरती ते पोतं नेऊन टाकतो, तरीही हे स्लिप मध्ये बनवताना हमालीचा पैसा त्यातून काढून घेतात. तसंच त्यांचं माप पण खूप विक्षिप्त असतं. जर त्यांनी गोणी सकट मोजलं तर ते माल खाली करून नंतर गोणीचं वेगळं वजन ते करत नाहीत, तर सरसकट गोणीचं 5 किलो धरलं जातं. 100 जुड्या जर तुम्ही कोथिंबिरीच्या विकत घेतल्या तर 5 जुड्या त्याच्यावर फ्री घेतल्या जातात. म्हणजे हे फक्त शेतकऱ्यांना लुटण्यासाठी चालू आहे, हे सगळं व्यापाऱ्यांसाठी चालू आहे. आणि मला यात हे सांगायचं आहे की असं विधेयक 2002च्या विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक तरतूद केली होती की हमाली, आडत इत्यादी जे लुटणाऱ्या गोष्टी आहेत ते व्यापाऱ्यांकडनं वसूल कराव्या. त्यावेळेस याच व्यापाऱ्यांनी आंदोलनं केली, त्याच वेळेस या व्यापाऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या टॅक्टिक्स वापरल्या. आणि मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं, सध्याचे राजकारणी आणि व्यापारी हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, यांच्या हातात हात आहेत. मुळात शेतकऱ्यांनी एकदा माल जर एपीएमसी मध्ये नेला तर तो त्याला वापस घेऊन जाण्यासाठी सुद्धा पैसा नसतो. त्याच्यामुळं रिंग प्रमाणे हे जे लोक मालाचा भाव ठरवतात त्या भावाप्रमाणे शेतकऱ्याला ते विकावं लागतं. नाविलाज असतो त्याचा, कारण त्यांनी ज्या शेतातून काढून आणून ज्या वाहनाने ते तिथं आणलेलं असतं ते वाहन परत वापस नेण्या इतका सुद्धा शेतकऱ्याकडे पैसा नसतो. आणि 2002 पासून जे सरकारचा प्रयत्न चालू होता की हे सगळे खर्च व्यापाऱ्याकडे लावायचे, ते व्यापाऱ्यांनी वेळोवेळी हाणून पाडलेले. एक मिनिट अशोक अंडे, एक मिनिट ऍडव्होकेट भोसले, 1 मिनिट. तुमचा जो महत्वाचा आरोप तुम्ही त्या संदर्भात केलेला आहे अशोक अंडे, तुम्हाला याची उत्तर द्यावी लागतील, कारण सातत्यानं असे आरोप आलेले आहेत. हत्ता पद्धत बंद असते म्हणतो ते, ती अनेकदा चालू असताना आपण बघितलेली आहे. बऱ्याचदा अशा प्रकारची संपाचं हत्यार उगारून अडवणूक सुद्धा केली गेलेली आहे. हे सगळं जे आहे हे केवळ व्यापारी केंद्रित सगळं धोरण आहे असं तुम्हाला वाटत नाही, जरी तुम्ही व्यापारी असलात तरी? नाही, ॲडव्होकेट भोसले साहेबांची जी तळमळ जी आहे ती मला ज्याच्यातली जास्त महत्त्वाची वाटते. त्यांची आकडेवारी किंवा त्यांची माहिती ही कदाचित आमच्या दृष्टीने चुकीची असेल, परंतु त्याच्यातली तळमळ महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये मी त्यांना एकच सांगू शकतो की ते काय म्हणाले मगाशी स्टेटमेंट त्यांनी केलं की काय एपीएमसी मध्येच फक्त विकायचा, हेच आम्ही म्हणतोय. एपीएमसीची मक्तेदारी ही काय व्यापाऱ्यांनी तयार केलेली नाहीये. एपीएमसीची मक्तेदारी सरकारने कायद्याने तयार केलेली आहे. नाही तर आम्हाला मक्तेदारी नको आहे. पहिली गोष्ट काय होतंय पाहू आपण. नाही, दुसरी गोष्ट नाही अहो हे काय, हे व्यासपीठ तर विकू द्या बाहेर. हा विका ना. अहो आम्ही स्वागत केलंय त्याचं, नियंत्रण मुक्तीचं स्वागत केलं. आणि संप करताय तुम्ही, संप बंद करा. शेतकरी संप बेकायदेशीर आहे. 1 मिनिट जरा ऐकून घ्या. हे या व्यापाऱ्यांचे लायसन काढून घेण्याचा अधिकार एपीएमसी मधील त्या कमिटीला आहे. बाजार समिती यांचे लायसन काढून घेऊ शकतात. सरकार यांचा विषय समजून घ्या. कृपा करून तुम्ही 34% जे सांगताय ना त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनचा खर्च किती आहे, त्याच्यामध्ये माल खराब होतोय त्याचा खर्च किती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त प्राइस वरती अवलंबून नाहीयेत, ते कॉस्टवर पण अवलंबून आहेत.
कॉस्ट वाढली आहे, खतं मिळत नाहीत, खतांच्या किमती वाढल्या आहेत, वेळेवर मिळत नाहीत, औषधं मिळत नाहीत, डुप्लिकेट मिळत आहेत, त्यांना रस्ते नाही आहेत, त्यांना गोडाऊन्स नाही आहेत, त्यांना वेअर हाऊसेस नाही आहेत. हा संपूर्ण एपीएमसीचं गेल्या 25 वर्षातलं अपयश आहे आणि ते अपयश झाकण्यासाठी आता सरकार याच्यावरती हा पोचारा फिरवत आहे. याच्यामध्ये व्यापाऱ्यांचं आम्ही काय तुम्हाला सांगितलं नाही की एपीएमसीची मक्तेदारी करा म्हणून, उलट आम्ही बाहेर माल विकला तर आम्हाला पकडत होते. तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये तुमची तळमळीचा मी आदर करून सांगतो. आम्ही एक मिनिट, आम्ही जो समान कायदा म्हणतोय तो कॉम्पिटिशन वाढवण्यासाठीच म्हणतोय. तुम्ही आम्हाला लंगडं का करताय? इतके वर्ष आम्ही पण सेवा केली आहे तुमची. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला पण आहेत ना, शेतकरी पण भारतीय नागरिक आहेत. त्यावेळी मी बोललो नाही साहेब, जरा एक मिनिट ऐकून घ्या. महाराष्ट्रामध्ये जे हॉर्टिकल्चर वाढलंय, तुम्ही कुठची चर्चा करताय? या मुंबई मार्केटमध्ये असं काही नाहीये. मुंबई मार्केटमध्ये तुम्ही या, स्वतः उभे राहा तिकडे, बाहेर या हो, मुंबईच्या बाहेर सुद्धा, मुंबईच्या बाहेर या. आमचं काहीच म्हणणं नाहीये, आम्ही कुठे विरोध करतोय? तुम्ही कशाला शिरात आणताय? नाही, मग या त्यांचा जो मुद्दा आहे, मग तुम्ही संप का करताय? तुम्ही संप का करताय? संप एवढ्यासाठीच करतोय की तुम्ही एक नियम बाहेर लावताय आणि जे प्रचलित जे व्यापारी होते त्यांना जोखडून ठेवताय एपीएमसी मध्ये. त्यांचं म्हणणं आहे एपीएमसी नकोय, आमचंही म्हणणं आहे एपीएमसी नको आहे. एक मिनिट, पंतप्रधानांनी जे पत्र पाठवलेलं आहे तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट लिहिलेलं आहे पंतप्रधानांच्या पत्रामध्ये की टेकिंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल आउट ऑफ परव्ह्यू ऑफ एपीएमसी ऍक्ट, मेकिंग देअर सेल्स अँड परचेसेस कम्प्लिटली फ्री विल हेल्प अचीव हॉर्टिकल्चर रिव्होल्युशन. मग तुम्ही कम्प्लिटली फ्री का करत नाही? एवढाच आमचा मुद्दा आहे. पण मग कम्प्लिटली फ्री म्हणजे काय करायचं? म्हणजे सगळ्यांना सारखा नियम लावा. आम्हाला का तुम्ही जोखडा ठेवता एपीएमसीच्या? एपीएमसी भोसले साहेबांच्या मताशी मी सहमत आहे, एपीएमसी नकोच आहे आम्हाला. चालताना कायद्याने चालता दावा आहे ना, तर कसला दावा आहे आमचा? तुम्ही कायद्याने चालता असा जर तुमचा दावा आहे तर तुमच्या लायसन्सच्या बाबत एपीएमसी ऍक्ट मध्ये सेक्शन 8 मध्ये सरळ लिहिलंय की लायसन धारक इतर लायसन धारकाबरोबर मिळून बाजार क्षेत्रात कृषी उत्पन्नाची खरेदी विक्री करण्यासाठी बुद्धी परस्पर अडथळा करण्याचा किंवा अशी खरेदी विक्री तहकूब करण्याचा किंवा बंद करण्याचा हेतूने कोणतेही कृत्य करील किंवा बाजारात आपला नेहमीचा धंदा चालवण्याचे बंद करील आणि त्यामुळे कोणत्याही उत्पन्नाच्या खरेदी विक्रीला अडथळा आला असेल किंवा अशी खरेदी विक्री तहकूब झाली असेल किंवा ती बंद पडली असेल तर त्यांचे लायसन रद्द करावेत. म्हणजे तुम्ही कायदा मोडताय की नाही? अहो मला एक सांगा, आम्ही आंदोलन हे बेकायदेशीर आहे भोसले साहेब, आम्ही उलट शेतकऱ्यांच्या हितासाठी स्पर्धा वाढावी म्हणून समान कायदा म्हणतोय. नंबर 1. नंबर 2, आम्ही गेली 4 महिने तुम्ही शेतकऱ्याला कधीच येऊ देत नाही. नाही आमची काही बाजूच नाही का? तुमचं म्हणणं आमची काही बाजूच नाही का? एपीएमसीच्या मध्ये प्रवेश केला ना की तुमचे व्यापारी, दलाल, आडते, हमाली हे सगळे लुटतात शेतकऱ्याला. अहो मग एपीएमसी व्यापारी आत्महत्या नाही नरेंद्र पाटील, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, यासाठीच आम्ही म्हणतो एपीएमसी ठेवू नका, आम्हाला एपीएमसीच्या कायद्यातून मुक्त करा, एवढीच आमची मागणी आहे. नरेंद्र पाटील तुमचे लायसन रद्द करून घ्या. मगाशी साहेब जे बोलले, भोसले साहेब एक मिनिट, ऍडव्होकेट भोसले एक मिनिट. असं आहे, हमाली न काम करता पैसा घेतो हा सरासर खोटा आहे. एवढा कुठलाही हमाल न काम करता पैसा घेत नाही आणि तेवढा व्यापारी आहे ना काढत नाही. आणि शेतकरी ज्या ठिकाणी स्वतः माल खरतो ते जे हमाली आम्ही पण घेत नाही हो, आम्हाला तेवढं कळतं हो. एवढं पण आम्ही काय गाड्यामध्ये बसून फिरत नाही, आम्ही एपीएमसी मार्केटला रात्री अपरात्री फिरत असतो. दुसरा मुद्दा आहे की हमाली हा घटक एक लक्षात घ्या. अहो तुम्ही ऐका ना ऍडव्होकेट साहेब, तुमचं मी ऐकलं ना. हमाली हा घटक, हा माथाडी कामगार घटक जो आहे हा कायद्याने तयार केलेला आहे. तुम्हाला काय करायचंय? कामगार, श्रमजीवी कामगार कायद्याप्रमाणे चढ उतार करण्याचा अधिकार त्या माथाडी कामगारचा आहे. तुम्हाला वाढीव दर दिसतो, तुम्हाला खर्च दिसतो, पण जो ज्या वेळेला शहरी भागामध्ये राहतो, तुम्ही मुद्दा बरोबर म्हटला की शेतकऱ्याला तेवढा पैसा भेटत नाही, आम्हाला ना भेटतो. आमचा काय गुन्हा आहे? तुम्ही करा ना, इलेक्ट्रिसिटी स्वस्त करा, आम्हाला जे टॅक्सेसेस लागतं जिथे आम्ही राहतो ते तुम्ही स्वस्त करा. आम्हाला कुणा शेतकऱ्यांच्या पोटावर मारायचं वेळ लागलं काय आम्हाला? अहो त्या शेतकऱ्यांच्या जीवाच्या महाराष्ट्र चाललाय. भोसले साहेब, तुम्ही किती वेळ कोर्टात जाता आणि किती वेळ एपीएमसी जातात मला माहित नाही, परंतु तुम्ही जावा एपीएमसी मार्केटमध्ये, तिथं जाऊन फिरा. शेतकरी किती माल विकायला येतो ही जी पूर्णपणे तुम्ही माहिती त्या ठिकाणी घ्या. शेतकरी ज्या ठिकाणी विकायला जातो तिथं त्याला चांगला बाजारभाव मिळतो. मी मांजरी मार्केटचं उदाहरण असंच नाही दिलं. मांजरी मार्केटला जाणारा शेतकरी
कुठल्याही प्रकारे लुबाडला जात नाही. तिकडचा माथाडी काम पण हे एक उदाहरण दिलं तुम्ही, अशी अनेक शेकडो उदाहरणं असायला काय हरकत होती? म्हणजे हे एक उदाहरण तुम्ही दिलं. नरेंद्र पाटील मूळ मुद्दा राहतो या सगळ्यामध्ये की धोरण ठरवताना. मला शरद जोशी हा बोला. मला शरद जोशी सरांचं एक वाक्य खूप आवडतं. ते म्हणले होते की एपीएमसी हे कत्तलखाना आहे. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की यातले व्यापारी हे कसाई आहेत आणि शेतकरी हा बकरा आहे. आणि आमच्याबद्दल पण बोला आणि आमच्याबद्दल पण बोला. आता मंदारजी मंदारजी प्रकार असा आहे की व्यापाऱ्यांना कसाई ठरवून त्या 100 रुपयातले 34 रुपये मिळतात ते बाकी सगळे व्यापारी खातात हा आरोप करून स्वतःवरची जबाबदारी झटकण्याचा हा प्रयत्न आहे. एपीएमसी मध्ये सगळे संचालक शेतकऱ्यांचे असतात. एपीएमसी शेतकरी चालवतात. आम्ही व्यापाऱ्यांनी जर काय माल प्रॅक्टिसेस केली टू अबॉलिश द माल प्रॅक्टिसेस ऑफ ऍग्रिकल्चर मार्केटिंग, हाच त्या एपीएमसीचा उद्देश आहे. आणि तशा प्रकारे त्याच्यामध्ये एपीएमसी सक्सेसफुल झाली आहे का? आणि यांनी फक्त आरोप करायचे का? शरद जोशी जर सांगतात कसाई आहे, तुम्ही इतके दिवस का गप्प राहिले हो? का नाही एपीएमसी रद्द केली आजपर्यंत? इतके दिवस का गप्प राहिले? एपीएमसी रद्द करून विरोधी कायदे परिषदे घेतोय जी कसाई विरोधी कायदे परिषद अडला हरी अशी परिस्थिती आहे. अडला हरी ही परिस्थिती आहे. ती कुणामुळे आली, ती कुणामुळे आली हे आपण बघूया. एक छोटासा ब्रेक घेऊया, एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. आणि अर्थात या एपीएमसीचं जास्ती राजकीयकरण झालं का? आणि जो मुद्दा राहुल शिंदे यांनी उपस्थित केला होता की राजकीय इच्छाशक्ती ही कुठल्या कुठल्या पातळीवरती असायला पाहिजे, त्या इच्छाशक्तीकडे सुद्धा आपण वळूयात छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. चर्चेमध्ये आपण चर्चा करतो एपीएमसी कायद्यामध्ये जो बदल होऊ घातलेला आहे नियंत्रण मुक्त करण्याच्या संदर्भातनं. फळं आणि भाजीपाला या संदर्भातनं आता त्याच्या विरोधामध्ये व्यापारी गेलेले आहेत. व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे. या नंतरची ही जी चर्चा आहे त्या चर्चेमध्ये अधिक सखोल यातले काही भाग जे आहेत ते आपण तपासणार आहोत. आपले प्रेक्षक काय म्हणतात ते आपण बघूयात. दीपक सकपाळ म्हणतात, सरकारनं इतक्या वर्षांची घाण साफ करून खूप मोठं काम केलं आहे. श्रीपती वगैरे म्हणतात एपीएमसी नियंत्रण मुक्त कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली तर नक्कीच शेतकऱ्यांचं भलं होईल. श्याम ठाणेदार म्हणतात एपीएमसी नियंत्रण मुक्त कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारची आहे. तुषार कचरे म्हणतात शेतकरी जगला तरच जग जगेल, त्यामुळे राजाच्या मालाला योग्य तो भाव मिळालाच हवा. बाळासाहेब जोशी म्हणतात व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा शेतकरी आणि ग्राहकाच्या भल्यात आड येते. आणि अमित पाटील म्हणतात सरकार अपयशी ठरलंय, हा निर्णय सरकारनं सुरुवातीलाच घ्यायला हवा होता. एकूण या प्रतिक्रिया आणि या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा राहुल शिंदे जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला तुम्ही की एकतर राजकीय इच्छाशक्ती म्हणजे राजकारण कोणाचं असो, आज भाजप शिवसेना सत्तेत आहे, यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेमध्ये होतं. एकूण राजकीय इच्छाशक्ती म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे या सगळ्या संदर्भामध्ये? कारण ही सगळी मार्केट व्यवस्था, उद्या जरी हे मार्केट नियंत्रण मुक्त झालं तरी नियंत्रण मुक्त झाल्यानंतर होणारे जे नवीन प्रश्न असणार आहेत त्या प्रश्नांची जबाबदारी कोण घेणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही आता जे म्हटलं की राजकीय इच्छाशक्ती. एपीएम मार्केट बंद करावं असं ह्यांचंही म्हणणं आहे, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांना ओपन मार्केट व्हावं, ही चांगला भाव मिळावा, ही सगळ्यांची ही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कायद्यातली दुरुस्ती अशी झाली पाहिजे की ज्या त्या एपीएमसी मार्केटच्या एरिया वाईज त्याचे कायदे झाले पाहिजे. जसं की मुंबई एपीएम मार्केटमध्ये कुठून माल येतो, शेतकऱ्याचा किती येतो, व्यापाऱ्याचा येतो का, त्याप्रमाणे तिथला कायदा झाला पाहिजे. ज्या ज्या ग्रामीण भागात जिथं जिथं मार्केट कमिटी आहेत त्याच्या ह्याच्याप्रमाणे जर मार्केट कमिटी चालू ठेवायची असेल तर त्या एरिया वाईज कायदे बदल केले पाहिजेत. कारण एरिया वाईज भौगोलिक परिस्थिती जिथली तिथली वेगळी आहे, तिथली पीक परिस्थिती वेगळी आहे. राजकीय इच्छाशक्ती सगळ्यात महत्वाची आहे की मार्केट कमिटी जर चालू ठेवायची असेल तर तुम्हाला त्याच्यातले कडक निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि माझं मार्केट कमिटीच्या लोकांना हे म्हणणं आहे की आपण एखादी जमीन घ्यायला गेल्यावर घेणाऱ्याकडून टॅक्स घेतो, तसं तुम्ही व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यावर टॅक्स बसवण्याच्या ऐवजी माथाडी कामगार आणि जी टॅक्स आहे तो व्यापाऱ्यांनी पेड करावा. असा जर काही बदल झाला तर बऱ्यापैकी बदल होईल ना. म्हणजे त्याच्यात मग थोडी ही मागणी ही व्यवहार्य आहे का अशोक अंडे? ही मागणी व्यवहार्य आहे का? खरं म्हणजे या मागणीच्या बाबतीमध्ये असं आहे की जो 100 रुपयाचा माल आहे, शेतकऱ्यांना माझी अशी नम्र विनंती आहे की एक प्रोडक्शन कॉस्ट आहे
तुम्ही विका, स्वतः विका किंवा कोणी विका. तसं शेतकरी एक पाठीवरनं एक गोणी घेऊन येऊ शकतो, पण त्याचा जर त्याचा उत्कर्ष झाला आणि 10 गोणी जर पिकवायला लागला त्याला हमाल लागणार. तो एक गोणी काय तळेगाववरनं किंवा नाशिकवरनं तो मुंबईला एक गोणी काय पाठीवर घेऊन येऊ शकत नाही. मग त्याला ट्रान्सपोर्टेशन लागणार, मग त्याला खाली उतरवण्यासाठी वाराही लागणार, त्याचं वजनमाप तिथे वजनमापाच्या काट्यावर उचलून परत तो डाग ठेवायचा, मग त्याला तोलाही लागणार. आणि अशा प्रकारचे बरं दुसरं असं की तो जर माल विकून त्याचे पैसे तुम्हाला 24 तासाच्या आत द्यायचे आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त दर द्यायचा आहे, तर त्याच्यासाठी कोणीतरी मेहनताना घेणार. तो आता तुम्ही आरती असो नाही तर कोणी असो. माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यांची जी भोसलेंची जी भावना आहे ती मला जास्त महत्वाची वाटते. कारण मी स्वतः शेतकरी आहे. मी आता शेतामध्ये टोमॅटो लावले, 1.5 एकर माझी शेती उरली आहे, त्याच्यामध्ये मी टोमॅटो लावले आणि 3 महिन्यांनी मला कळलं की बी खराब आहे, काहीच आलं नाही. मी 3 महिन्यांनी बी वाल्याकडे आम्ही त्याला देऊन सगळं दादागिरी केली, तर तो मला त्याचे बियाचे 19,000 रुपये ते परत घ्या. पण त्या 19,000मुळे शेतकरी म्हणून माझ्या जवळजवळ 2.5 लाख रुपये खर्च झाला मजुरी म्हणून. भोसले यांच्या मताचा मी आदर करतो. त्यांना जर शरद जोशींचं स्वप्न आपण पुरं करूया, एपीएमसी जर कत्तलखाने असतील तर त्या पहिल्यांदा एपीएमसी रद्द करा आणि नियंत्रण मुक्ती याचाच अर्थ, डिनोटिफिकेशन याचाच अर्थ जो पंतप्रधानांनी सांगितलाय, जो गुजरात गव्हर्नमेंटने सांगितलेला आहे आणि जो कालच्या हे सुकामेवा आणि हे जे प्रोसेस फूड मध्ये जो महाराष्ट्र सरकारने केलेला आहे की त्याच्यामध्ये संपूर्ण नियंत्रण मुक्ती. मग तो माल बाजारात येवो किंवा दादरला येवो, ठाण्याला येवो, ज्याला कुठे विकायचं आहे. मी तुम्हाला सांगतो गेल्या 4 वर्षामध्ये हे थोडीशी नियंत्रण मुक्ती सुरू झालेली आहे ऑलरेडी. बचत गट आमकं तमकं बाहेरून एक्सपोर्टरने 4 वर्षामध्ये नाशिकला 3 कोटी रुपये बुडवले, त्याचे FIR दाखल झाले. काय सरकारने वसूल करून दिले? पुरंदर तालुक्यामध्ये एक माणूस आला, 1 वर्ष त्याने चांगला व्यवसाय केला, पुढच्या वर्षी 40-45 लाखाला लागला आणि तो गेला पळून. काय सरकार करू शकलंय? शेतकऱ्यांच्या पैशाची सिक्युरिटी करण्यासाठी शेतकऱ्यांनी या कायद्यामध्ये, म्हणून मी त्या दिवशी पण सांगितलं की तुम्ही हमी भाव ठरवा आणि शेतकऱ्यांचे पैसे जर बुडाले तर त्याची जबाबदारी सरकारने घ्या आणि तर खऱ्या अर्थाने हा नियंत्रण मुक्तीचा जो ही प्रोसेस आहे ही पूर्ण होईल. फक्त नियंत्रण मुक्ती संपूर्ण सगळीकडे सगळ्यांसाठी सारखी असावी एवढीच आमची मागणी आहे. ती मागणी घेऊन 3 महिने आम्ही मंत्रालयाचे उंबरठे झिजवतोय. एकदा संप केला, 4दा नरेंद्र पाटील आणि आम्ही गेलो, परंतु आमचं सरकार ऐकेना म्हणून आम्हाला नाईलाजाने संप करावा लागतोय. मी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो की तुम्ही जरा आमचे प्रश्न समजून घ्या. आम्हाला चोर ठरवून जर सगळे प्रश्न सुटणार असतील तर आम्ही चोर ठरतो, परंतु त्याच्यामध्ये जे काय बाकीचे प्रश्न आहेत ते तुम्ही लक्षात घ्या आणि मग आम्हाला चोर. नरेंद्र पाटील, एक थेट प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहात, तुम्ही माथाडींचे सुद्धा नेते आहात. या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला शेतकरी हित समजतं, तुम्ही म्हणताय माथाडी हित पण तुम्हाला जपायचं. या सगळ्या प्रश्नामध्ये कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का की राजकीय इच्छाशक्ती, जो मुद्दा राहुल शिंदे यांनी काढला होता की राजकीय इच्छाशक्ती हवी तेवढी नाहीये, जी प्राथमिकता या सगळ्या प्रकाराला द्यायला पाहिजे ती नाहीये, ती तुमच्या सरकारच्या वेळेला पण नव्हती आणि या सरकारच्या वेळेला पण नाहीये? नाही, असं नाही. ह्याच्यामध्ये राजकीय शक्तीचा काही विषय नाहीये. प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्यासाठी वेगवेगळे काहीतरी वेळ असते, टाइम असतो, वातावरण असतं. नवीन सरकार आल्यानंतर पण त्यावेळेला मतांचं राजकारण पण साहेब याच्यामध्ये काय तथ्य नाही. मी तर स्पष्ट सांगतो बघा, आज माथाडी कामगारांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, चंद्रकांत दादांनी खूप चांगला निर्णय घेतला, परंतु माथाडी कामगारांचा, मापाड्यांचा, वारणारांचा निर्णय घेत असताना वर्षोनवर्षी ज्या व्यापाऱ्यांच्यावर आम्ही काम केलेलं आहे त्यांना आणि अलिप्त सोडून कसं चालणार, म्हणून त्यांचा आम्ही प्रस्ताव घेऊन गेलो की साहेब तुम्ही शेतकऱ्यांचं भलं करत असताना व्यापार मुक्त करा, एपीएमसी मुक्त करा, सरळ कॉम्पिटिशन द्या. मी एक थोडंसं उदाहरण देतो. मगाशी ऍडव्होकेट पण साहेब शिंदे साहेब, माथाडी कामगारांची लेवी ही शेतकऱ्यांच्या पटीतून गेले काही वर्ष कपात होत होती, ती नंतर राज्य सरकारच्या इंटरफेअरमुळे आता ती व्यापारी लेवी भरतो. शेतकऱ्यांच्या पटीमधून तोलाई कट होते. नवीन प्रस्ताव चंद्रकांत दादांनी असा घेतला की बाबा आम्हाला बाजार समितीमध्ये समाविष्ट करून घ्या किंवा तोलणार हा शेतकऱ्यांसाठीच निर्माण केलेला घटक आहे. जर तुम्ही एपीएमसी मध्ये समाविष्ट करून घेतला की तोलाई कट होणार आणि चंद्रकांत दादांनी पण ते मान्य केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या पटीमधून जास्तीत जास्त पैसे जे कपात होत होते ते कमी करण्याचं काम आता करतात. आता फक्त एवढाच मुद्दा राहिलेला आहे जो संपाचा. याच्यामध्ये असं आहे, माथाडी कामगारांचा प्रश्न मिटला
आता फक्त व्यापाऱ्यांची जी प्रखर भूमिका आहे की ओपन मार्केट करा साहेब, इथं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली आमच्या अन्नधान्याच्या व्यापाऱ्यांच्यावरती बेड्या घातल्या. आम्ही आंदोलन केली, मोर्चे काढले, काही त्या ठिकाणी झालं नाही. तुमच्या सरकारनेच ते ओपन केलं त्यावेळेला. खरी गोष्ट आहे, त्यावेळेला जर ही स्पर्धा आमच्यामध्ये वाढवली असती तर फारच बरं झालं असतं, पण त्यावेळेला नाही झालं. त्याच्यानंतर त्यांनी मॉडेल एक्टच्या नावाखाली प्रायव्हेट मार्केटिंग सुरू केलं. म्हणजे प्रायव्हेट मार्केटिंगला वेगळा कायदा, एपीएमसी मार्केटला वेगळा कायदा. आम्ही म्हटलं की प्रायव्हेट मार्केटिंगला जे तुम्ही फॅसिलिटी आहे ते एपीएमसीला द्या. त्यावेळेला आमचं ऐकलं नाही. पण कमीत कमी आता दादा असतील किंवा नवीन देशमुख साहेब असतील मंत्री, यांनी तरी ह्या घटकांची भूमिका समजून घ्यावी आणि ह्या राज्यामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी आज सरकारची भूमिका चांगली आहे ना, तर त्यांना जे चांगले बाजारभाव मिळतील तिथं शेतकरी माल विकणार आहे. उद्या शेतकऱ्याने एपीएमसी मध्ये नाही पाठवला ना तरी आम्हाला काही दुःख नाहीये का, कारण आम्ही जिथे माल जाईल तिथे आम्ही काम करू. परंतु ओपन मार्केट जर केलं तर स्पर्धा होईल, स्पर्धा झाली तर शेतकऱ्यांचंच भलं होईल, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. एकच मिनिट, आपल्या सोबत राजू शेट्टी आहेत, खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे. राजू शेट्टी, जो आतापर्यंतच्या चर्चेचा थोडक्यात भाग आहे की राजकीय इच्छाशक्ती कमी पडते, जे बदल व्हायला पाहिजे होते वेळोवेळी ते झाले नाहीत आणि आता ही परिस्थिती आलेली. या परिस्थितीमध्ये आता व्यापारी वर्गाची एक जी मागणी प्रमुख आहे, त्यांचं म्हणणं आहे की मुक्त करा पण आम्हाला सुद्धा त्या सगळ्या याच्यामधनं योग्य तो न्याय द्या. त्या न्यायाच्या दृष्टिकोनातून तुमची काय भूमिका आहे, किंवा ही जी एकूण बंदीची हाक दिलेली आहे व्यापाऱ्यांनी ती अडवणूक आहे का शेतकऱ्याची, तुमची काय भूमिका आहे? एक तर बाजार समितीच्या आवारामध्ये शेतीमालाची खरेदी विक्री झाल्यानंतर जे काही शेअर्स किंवा बाकीचे चार्जेस असतील त्या कुणी भरायचे या संदर्भातला वाद आहे. असं आमचं मत आहे की ते खरेदीदारानेच भरल्या पाहिजेत. जर का एखाद्या दुकानातून एखादी वस्तू खरेदी करत असताना मी व्हॅट ग्राहकच भरत असतो आणि व्हॅट गृहीत धरूनच ते एमआरपीची लावली जात असतील तर बाजार समितीमध्ये सुद्धा त्यांचे जे काही चार्जेस असतील ते चार्जेस, मग हमाली असेल, तोलाई असेल, दलाली असेल, शेस असेल, तर ते गृहीत धरूनच खरेदीदारांच्याकडून घ्यावेत आणि मागणी करत असताना त्यांनी हे सगळे पैसे आपल्याला भरावे लागलेत असे गृहीत धरूनच त्यांनी मागणी करावी. ते शेतकऱ्यांच्या बिलातून कपात होतं हे वर्षानुवर्ष चालत आलं आणि हे चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे हे माहिती असताना सुद्धा चालत आलं, तरी सुद्धा आम्ही सहन केलं. आणि आता नियमनमुक्त केल्यानंतर आता शेतकऱ्याला एक पर्याय झाला. एक शेतकऱ्याच्या बांधावर शेतीमाल विकायचा की बाजार समितीमध्ये जाऊन विकायचा. आता शेतकऱ्याला ठरवून द्या ना आपण कुठं विकायचं ते. आणि मग आता यांची अडचण अशी झाली आहे की यांना असं वाटतं की बाजार समितीमध्ये लावली जाणारी जी आकारणी आहे ती आकारणी वजा जाता आता खरेदीदार विचार करणार की बाजार समितीमध्ये खरेदी केलं तर एवढे चार्जेस लागतात, बाहेर खरेदी केलं तर काहीच चार्जेस लागत नाही, कारण थेट शेतकऱ्यांच्यावर व्यवहार होतो. आणि मग ही किमतीची स्पर्धा होत असताना आपण टिकणार कसं. खरं तर सरकारने यांना सांगितलं की तुम्ही बाहेर व्यापार करा, तुम्हाला काय अडकाटी केलेलं नाही, याच लायसनवर बाहेर करा. पण यांचं म्हणणं असं आहे की आम्ही इथंच बसणार, आम्ही याच गाड्यात बसणार, शेतकऱ्यांनी आमच्याकडे यायला पाहिजे आणि तरी सुद्धा आम्हाला किमतीची स्पर्धा नको, असं चालणार नाही. बदलत्या काळाप्रमाणे आता व्यापाऱ्याने सुद्धा स्वतःला बदलायला नाही. अशोक अंडे ते जे म्हणतात याच लायसन्सवरती तुम्ही जाऊन आणि यांची राजू शेट्टी यांच्या मताशी मी संपूर्ण सहमत आहे. किंबहुना त्यांचे नेते सदाभाऊ खोत, नरेंद्र पाटील, आम्ही हाच विचार केला की शेतकऱ्याच्या मालातून कुठच्याही प्रकारची कटोती होता कामा नये याच्याशी मी वैयक्तिक सहमत आहे. आता त्यांचं जे म्हणणं आहे ना की आम्ही शेतकऱ्यांना असं म्हणत नाही की आमच्याचकडे माल यायला पाहिजे, आणि आज कालही आम्ही म्हणत नव्हतो, कारण एपीएमसीची जी मोनोपॉली आहे, एपीएमसीची जी मक्तेदारी आहे ती व्यापाऱ्यांनी तयार केलेली नाहीये. ती एपीएमसीच्या बाहेर आम्हाला ते माल विकू देत नव्हते आणि शेतकऱ्याला सुद्धा ते पाठवू देत नव्हते. ही संपूर्ण सर्वस्वी सरकारची जबाबदारी आणि सरकारचा गुन्हा होता. आणि तो आता गेल्यानंतर माझं फक्त राजू शेट्टीने एवढंच म्हणणं आहे की आम्ही गेली 4 पिढ्या इथे काम करतोय, आमच्या ज्ञानाचा, आमच्या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्यांसाठी फायदा होईल. तुम्ही आम्हाला दुश्मन समजून कुठच्याही हा कुठचाही व्यवहार, उद्या राजू शेट्टींच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही बाजूला झालो, कोणतरी दुसरे आले तरी शेवटी त्याच्यामध्ये मध्यस्थ राहणार ही साखळी जी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये साखळी कशी आहे की शेतकरी, त्याच्याकडे असणारा शेतमजूर, त्याच्यानंतर त्याच्याकडे असणारा तज्ञ शेतमजूर, त्याच्यानंतर त्याच्याकडे त्याला लागणारे हमाल तिथे लोकल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन, त्याच्यानंतर इथे उतरवणारी वाराई, त्याच्यानंतर तो माल कुठे जो काय पोचवायचा असेल कोणाचाही असू देतो, ह्या सगळे खर्च हे
असणार आहेत त्याच्यामध्ये, आणि हे नुसते खर्च असणार नाही आहेत, तर हे सगळे घटक सुद्धा असणार आहेत. तुम्ही शेतकरी आहात, आम्ही व्यापारी आहोत, हे माथाडी आहेत, हे ग्राहक आहेत, हे कोणीतरी तज्ज्ञ आहेत, हे कोणीतरी त्याच्यामध्ये विचार करणारे लोक आहेत, काही त्याच्यामध्ये तळमळीचे लोक आहेत भोसलेंसारखे, की ज्यांना तळमळ शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले पाहिजे. आपण सगळे हातात हात घालून जर हा प्रश्न सोडवला आणि आपण सगळे एक मुठी वज्रमुठ करून जर हा प्रश्न सोडवला तर या आपण जाऊ शकतो. एकमेकांवरती आरोप करून किंवा एक कुठची त्यातली साखळी तुटली तर ही साखळी चालणार नाही. मग तुम्हाला मी पसंत नसेल व्यापारी म्हणून तुमचा भाऊ आणा, तो काय फुकट काम करणार नाहीये. आणि राजू शेट्टी यांनी सांगितल्याप्रमाणे ती कटोती मात्र जी आहे ती या सगळ्याच्या आमची म्हणजे हा एक मुद्दा झाला. राजू शेट्टी, तुम्हाला जो मुद्दा विचारायचा आहे की उद्या ज्या वेळेला ही नियंत्रण मुक्त होईल सगळी परिस्थिती, ज्यावेळेला फळं किंवा अगदी भाज्या किरकोळ स्वरूपात विकायची परिस्थिती येईल, त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या व्यापाऱ्याकडे एक तर त्यांना जावं लागणार आहे किंवा त्या व्यतिरिक्त त्यांना स्वतः जाऊन तिथे धंद्यावर बसावं लागणार आहे. ही सगळी व्यवस्था ज्या वेळेला येणाऱ्या काळामध्ये अपेक्षित असेल, त्या व्यवस्थेसाठी एकूण परिस्थिती, वातावरण आणि त्यासाठी असलेल्या जागा इथपर्यंतचा पूर्ण सरकारचा काही विचार झालेला आहे किंवा नाही? नाही, मी असं कधीच म्हटलेलं नाही की शेतकरी थेट ग्राहकांच्या पर्यंत पोहोचेल. एक लक्षात घ्या की शेतकऱ्याच्या शिवारातला शेतीमाल ग्राहकाच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्यासाठी एखादा मध्यस्थ लागणारच. सगळेच मध्यस्थ आपण काढू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि ती आपण कुणी नाकारणार नाही. परंतु याच्यामध्ये एवढे मध्यस्थ आहेत. हांडे साहेब, आता मला एक सांगा की बाजार समितीमध्ये माझा शेतकरी शेतीमाल घेऊन आल्यानंतर त्याची वारणी करणारा वेगळा, हमाली करणारा वेगळा आणि त्याचा लिलाव करणारा वेगळा, अशा प्रकारे प्रत्येकाला पैसे द्यायचे, प्रत्येकाला पैसे वाटायचे. पैसे आणायचे कुठल्या शेतकऱ्यानं? नाही राजू शेट्टी साहेब, आपले नाही राजू शेट्टी साहेब, ज्याला डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतात, एक मिनिट, याला डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतात. माथाडीचं जे काम आहे ते काय व्यापारी करणार का? शेट्टी साहेब असं काय करताय? ही व्यवस्था अशी तयार झालेली आहे. ही व्यवस्था सगळीकडे महाराष्ट्रामध्ये कारखान्यामध्ये पण जावा, तिथेही माथाडी कामगार करतो, मोठा व्यापारी येऊन काम करत नाही. अहो असं काय करता शेत? तुम्ही ज्यावेळेला वारणी करणारा वेगळा, हमाली करणारा वेगळा, हमालाला वारणी करता येत नाही काय? त्याला किमान डाग मोजायची एवढी अक्कल पाहिजे. वारणी करणारा वेगळा, हमाली करणारा वेगळा, आणि त्या शेतकऱ्यांच्या बोकांड्यावर किती जण बसलाय तुम्ही? शेतकरी येत नाही, दुसऱ्या टोळ्या येतात. का तिकडनं येतात टोळ्या? का आपला शेतकरी स्वतःचा ऊस कापत नाही? कारण तो एकरामध्ये असतो, मोठा असतो, तो शेतकरी ऊस गाडीत भरणारा वेगळा, असे दोन वेगवेगळे घटक हमाली करणारा वेगळा. बोलण्यामुळे काही ऐकू येत नाही. मी माझ्या शेतातून वाहनापर्यंत डोक्यावर आणून माल भरतो गाडीमध्ये, तिथं मला कुणाची गरज नाही, मला कुणाची नाही. आणि इथं गाडीत वारणी करणारा वेगळा, हमाली करणारा वेगळा, मोजणारा वेगळा, विकणारा वेगळा. कुठलाही व्यापारी आणि माथाडी कामगार मजुरी घेत नाही आणि घेणार नाही. मी जाहीर तुम्हाला टीव्हीवरती सांगतो. चला, हजारो लोक बघतात ना, मी खरं ते सांगतो. मी कशाला लबाड बोलू? एक मिनिट ऍडव्होकेट भोसले, तुम्हाला शेतकरी ज्यावेळी बाजारात येतो त्यावेळी त्याला मोह होतो की आपणच हे सगळे उचलून घ्यावं, खाली उतरावं, त्याची हमाली वाचेल तेवढे आपले 4 पैसे वाचतील असं आमच्या शेतकऱ्याला वाटतं. पण तुम्ही तसं करून देत नाही. आम्हाला माहिती आहे की एक ट्रक रिकामा करायला आम्हाला 15 मिनिटं लागतात, परंतु त्याचे आम्हाला किमान 25 ते 30% पैसे तुम्हाला भरावे लागतात. ते पैसे भरत असताना आम्हाला वाईट वाटतं. अरे एवढे पैसे राजू शेट्टी हा मुद्दा आपण एक मिनिट या मुद्द्याच्या पुढे जाऊन एक मिनिट नाही एक मिनिट. कारण असं तर मुंबईत जरी नसलं ना तरी काही ठिकाणी असं होत आहे. नाही अशोक अंडे, एक मिनिट. हा समजा हा भाग जो आहे जो शेतकऱ्याला आता द्यावा लागतोय तो तुम्ही काढून घेताय, सरकार त्याबद्दलची भूमिका घेते असं आपण गृहीत धरलं. तुम्ही सगळेजण म्हणताय की या सगळ्या मुद्द्यावरती तुमची काही हरकत नाहीये. पण मूळ मुद्दा जो राहतो, जो भोसले तुम्हाला विचारायचा आहे की या सगळ्या संदर्भामध्ये ज्यावेळेला उद्या मुक्त होईल संपूर्ण बाजारपेठ, त्या मुक्ततेच्या वातावरणामध्ये जो शेतकरी आहे तो थेट ग्राहकापर्यंत जाऊ शकणार आहे का निर्विघ्नपणे? त्याला कुठली विघ्न येणार नाहीयेत का? किंवा जी विघ्न
येणार असतील किंवा तो जर का एखाद्या व्यापाऱ्याकडे जाऊन आपला माल विकणार असेल तर त्यावेळेला त्याला संरक्षण कायद्याने किंवा अर्थात त्याला ज्यावेळेला माल घेऊन येईल त्याला ते संरक्षण देणार कोण आहे, त्या संरक्षणाची हमी कोण घेणार आहे? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की एपीएमसी ऍक्टच्या सेक्शन 94 मध्ये ज्यावेळेस असे संप होतील किंवा अशा ज्या कुठल्या आज चालू आहेत त्या घटना घडतील त्यावेळेस व्यापारी आणि शेतकऱ्याच्या मधला जो दुवा असतो तो ते समिती असते, बाजार समिती असते, त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना सुविधा त्या पुरवून देण्याची तरतूद करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, सध्या जो ओरड चालू आहे हंडेंची वगैरे ते लायसन धारक आहेत, पण महाराष्ट्रात असे कित्येक लायसन नसलेले व्यापारी आहेत जे सुद्धा थेट शेतकऱ्यांच्या मार्फत माल घेतात आणि विकतात. दुसरी गोष्ट अशी आहे, सध्या खासदार साहेब आपल्या बरोबर चर्चेला आहेत, यामध्ये सगळा राजकीय आणि व्यापाऱ्यांचा जो मिलीभगत आहे ती खूप महत्वाची आहे. एपीएमसी ऍक्ट मध्ये एक तरतूद आहे की जर एपीएमसीचं इलेक्शन लागलेलं असेल आणि जर दुष्काळजन्य परिस्थिती असेल तर ते इलेक्शन 6 महिन्याकरता लांबवता येतं. या आलेल्या सरकारने असं जवळपास आणि ते 2 वेळापेक्षा जास्त वेळा लांबवता येत नाही, पण ह्या सरकारने 4-5 वेळा लांबवलं होतं. मला अशी विनंती आहे, एक मिनिट आपण मुद्दा ऐकून घेऊया, त्यानंतर तुम्ही हरकत घ्या त्याच्यावरती. मुद्दा ऐकून घेऊया, ते काय मुद्दा मांडतात ते आपण ठरवूया. दत्तात्रय जेवे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र नावाची एक केस दाखल केली, त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं की तुम्हाला 2 वेळेपेक्षा जास्त वेळा इलेक्शन वाढवता येणार नाही. एक ठिकाणी सरकार सांगायचं दुष्काळ जाहीर करत नव्हतं आणि दुष्काळामुळे मार्केट कमिटीचे इलेक्शन वाढवत होतं. या सगळे व्यापारी आणि सरकार यांची मिलीभगत आहे. माझं पूर्ण ऐकून घ्या. आजपर्यंत कधी शेतकऱ्याला ओपन मार्केटमध्ये जाता आलेलं नाहीये. आता काही फळभाज्या आणि पालेभाज्या याच्या संदर्भात शेतकरी वाट पाहना काही दिवस, द्या ना त्याला सवड, बघू आपण याचं काय आउटपुट येतं. ठीक आहे, तुम्ही त्या अर्थाने ती रिस्क घ्यायला तयार आहात, तुम्ही म्हणताय हरकत नाहीये. ती रिस्क शेतकरी घेण्याच्या क्षमतेत आहे का? राहुल शिंदे, तुम्हाला काय वाटतंय ही अशा प्रकारची? एकच मिनिट भोसले. राहुल शिंदे तुम्ही बोला. माझं म्हणणं असं आहे, जसं खासदार साहेब म्हटले की जर थोडं व्यापाऱ्यांनी, सगळ्यात महत्वाचा ड्रॉबॅक कुठं आहे माहितीये का मार्केटमध्ये, की उघड भाव मिळत नाहीये. व्यापारी भाव ठरवतात, शेतकऱ्याला सांगतात इतके तुझा भाव निघाला आणि त्याप्रमाणे तुला पैसे मिळाले. हा आता ह्याच्यात जर तुम्हाला एपीएमसी बी जिवंत ठेवायची, सरकारची इच्छाशक्ती आणि शेतकऱ्यालाही जास्त भाव मिळायचा पाहिजे असेल तर कायद्यात थोडेसे स्ट्रिक्टनेस आणणं गरजेचं आहे. व्यापाऱ्यांनी 2 पावलं मागं घेणं गरजेचं आहे आणि शासनानेही 2 पावलं पुढे घेणं गरजेचं आहे. परत येतो बोलायला. आता खरं म्हणजे उघड भाव नाही. आता मुंबई मार्केटमध्ये येणारा जवळजवळ 90% माल हा शेताच्या बांधावरतीच त्याचा भाव ठरवला जातो. मग ती डाळिंब असो, मग ती द्राक्ष असोत, मग ते आंबा असो, सगळे टोमॅटो पासून, म्हणजे मी फक्त फळांचं जास्त बोलतोय, परंतु टोमॅटो ही जी ठोस, जी थोडीशी टिकणारी फळं आहेत, ही कांदा, बटाटा, हे सगळं शेतकऱ्याच्या बांधावरच त्याचा भाव ठरला जातो. त्यामुळे ओपन भाव आणि हे सगळ्या कालबाह्य झालेल्या गोष्टी आहेत. मान्य नाही. मला सांगा, व्यापाऱ्याने आल्यावर, व्यापारी आपल्याला पट्टी आल्यावर सांगतो की तुमचा इतका भाव निघाला अडकलाईनला. दुसरी गोष्ट, तुमची एवढी पट्टी भाव ठरवला जातो, संत्री मोजले सुद्धा जात नाहीत. हे 2016 मध्ये चालू आहे. हा दोष सगळा व्यापारी आहेत, यांना यांचे पोट भरायचे आहेत, यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाहीये. ठीक आहे, तुमची चीड जी आहे, चांगली गोष्ट अशासाठी आहे कारण सगळ्यांनी यातनं बोध घ्यायला पाहिजे. कारण शेतकरी हित जर जपलं नाही तर आपलं कोणाचंच हित साधलं नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अगदी थोडक्यात, वेळ संपलेली. नरेंद्र पाटील, थोडक्यात जातो. राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. व्यापाऱ्यांनी विरोध केलेला नाहीये, माथाडी कामगारांनी स्वागत केलेलं आहे. फक्त व्यापाऱ्यांची एवढीच भूमिका आहे की आम्हालाही स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी एपीएमसी मुक्त करण्यात यावी, हा एकच मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये काही लोकांनी असा अंदाज लावला की शेतकऱ्यांचे तिकडे पैसे भेटतील का नाही. एपीएमसी मध्ये जो आजचा कायदा आहे तोच कायदा राहणार, फक्त आम्हाला ओपन मार्केटमध्ये स्पर्धेला तुम्ही जायला संधी द्या ना. सरकारचे प्रतिनिधी, फक्त मी अपेक्षा व्यक्त करतो, खासदार म्हणून राजू साहेब शेट्टी यांना मी विनंती करतो, त्यांचा आवाज कमी करू नका. एका समान पातळीवर ही स्पर्धा आणा
आणि या शेतकऱ्यांचं त्याच्यामधनं आम्ही तुम्हाला अहो, ग्वाही समान देतो. पातळीवर शेतकरी 70 वर्षात आलाच नाही. नाही बरोबर आहे भोसले, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पातळीवर आलाच नाही. नाही भोसले अगदी बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये कॉस्टचा जो मुद्दा आहे तो पण येईल आपल्याला, त्याच्यावरती अधिक सखोल चर्चा करावी लागेल. एक मिनिट यांच्या किमतीच्या बाबतीत लढाई करत नाही. आम्ही तुमच्यावर आहोत. वेळ संपलेली आहे. विनंती करतो तुम्हाला या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे, राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत. राजू शेट्टी, या सगळ्या चर्चेतनं एकच मुद्दा सातत्यानं समोर येतो, म्हणजे शेतकरी हित, आणि दुसरा म्हणजे व्यापाऱ्यांनी आता जो संप पुकारलेला आहे त्यांना तुम्ही नोटिसा पाठवणार आहात का, की त्यांना आहे त्या लायसन्सवरती बाहेर काम करायला परवानगी देणार आहात? नाही, उद्या काहीतरी मंत्र्यांनी बैठक बोलवली असं मला कळालंय. माझं शासनाला एवढीच विनंती राहील की उद्या संप मिटावा. आता व्यापाऱ्यांचं जे काय म्हणणं आहे नियंत्रण मुक्त करा, आम्ही त्याला विरोध केलेलाच नाही. शेतकरी म्हणून आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. आमचा शेतीमाल कुठं विकायचा, बांधावर विकायचा की बाजार समितीत विकायचा. आणि मग त्या व्यापाऱ्यांची काही जे काही मागण्या असतील त्या संदर्भात सरकारने विचार करावा, त्यांच्या बोलणी करावेत. शेतकऱ्यांच्यावर अन्याय न करता जो काही निर्णय घ्यायचा असेल तर घ्यावा. शेतकऱ्यांच्यावर अन्याय होणारा निर्णय किंवा शेतकऱ्याला तुशीस लागणारा निर्णय आम्ही अजिबात मान्य करणार नाही. पण शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं आणि सरकारचं भांडण असेल तर सरकारनं आता लक्ष घालावं. शेतकऱ्याला विटीस धरू नका. शेतकरी दुष्काळानं होरपळलेला आहे. आता त्याला शेतीमाल सडवून त्याचं नुकसान करू नका. जर व्यापारी उद्या ऐकणार नसतील, आडमुठी भूमिका घेणार असतील तर कायद्याचा बडगा दाखवून त्यांचे ओटे ताब्यात घ्या, गाळे ताब्यात घ्या, दुसऱ्यांना तिथं व्यवसाय करायची संधी द्या, परंतु बाजार समित्यात ही माझी मागणी आहे. नक्की थोडक्यात बाजार समितीतला हा जो संप आहे त्या संपाबाबत लवकरात लवकर व्यापारी भूमिका त्यांनी ठरवायला पाहिजे. अडवणूक कुणाचीही होता कामा नये, ग्राहकाची होता कामा नये, शेतकऱ्याची होता कामा नये. नाही, सरकारने बडगा दाखवावा किंवा नाही हे त्यांनी आता सांगितलेलं आहे. वेळ संपलेली आहे. राहिलेलं तर आम्हाला कायदेशीर काम मिळावं हेच आमचा मुद्दा आहे. माताडींचा मुद्दा पोहोचलेला आहे. या सगळ्यामध्ये शेतकऱ्याचं हित कोण जपणार आहे हे बघावं लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचं हित कशा या निर्णयाने सुद्धा शेतकऱ्याचं हित जपलं जाते किंवा नाही ते बघावं लागणार. ऐकू काही आलं नाही तुम्हाला. ऍडव्होकेट भोसले, तुम्ही ज्या वेळेला एक जण बोलताय त्याच वेळेला तेव्हा तुम्ही बोलताय, त्यामुळे त्यातनं काही समजत नाही आपल्याला. त्यामुळे तुम्हाला जर बोलायचं असेल तर थोडक्यात आत्ता बोला. हा, माझी एक विनंती आहे, शेतकऱ्याची जी मुलं आहेत जे कुठल्याही हुद्द्यावर काम करत असतील, हे सर्वांना मी तुमच्या मार्फत सांगतो की तुम्ही सर्व किसान पुत्र आहात. जर सरकार व्यापाऱ्यांची बाजू घेऊन हा अध्यादेश माघार घेणार असेल तर तुम्हाला शेतकऱ्याची घ्यायचा प्रश्न नाही. अध्यादेश मागे घेत नाहीत असं म्हणतात व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी. अध्यादेश मागे घेत नाहीत असं म्हणतायत. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. एक मिनिट अशोक विरोधी कायदा झाला, जर हा निर्णय मागे घेतला तर आम्ही रस्त्यावर शेतकरी इशारा आहे. ठीक आहे. व्यापाऱ्यांचं जी काही भूमिका आहे ती लवकरात लवकर समोर आणावी लागेल. सरकारने याच्यावरती लवकरात लवकर जो काही उपाय आहे, तोडगा आहे तो काढावा लागेल. नाही तर बडगा उगारायचा असेल तो बडगा सुद्धा लवकरात लवकर उगारावा. कारण याच्यात अडवणूक कोणाची होता कामा नये. भाजी इथे येत नाहीये मार्केटला किंवा भाजी अडवणूक होत असेल तर ती ग्राहकांपर्यंत सुद्धा महाग जाणार आहे. ग्राहकांचं सुद्धा त्याच्यात हित नाही, शेतकऱ्याचं सुद्धा त्याच्यामध्ये काही हित नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय हा झाला पाहिजे. धन्यवाद, नमस्कार.